भीम जैसा सूरज अगर निकला न होता, भीम जैसा सूरज अगर निकला न होता, हमारे जीवन में ये उजाला ना होता। आणि लोकशाहीचा जो काही मार्ग बाबासाहेबांनी दाखवला त्या मार्गावर आपण चाललोय। आणि मी जाता जाता एवढंच सांगतो, भीम जैसा सूरज अगर निकला न होता, भीम जैसा सूरज अगर निकला न होता, हमारे जीवन में ये उजाला ना होता, हमारे जीवन में ये उजाला ना होता। मर गए होते यूं ही जुल्म सहकर, मर गए होते यूं ही जुल्म सहकर, अगर हमें भीम जैसा रखवाला मिला ना होता, हमें भीम जैसा रखवाला मिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बरोबर आहे ना। आणि म्हणून बाबासाहेब यांचा खऱ्या अर्थाने सन्मान आज स्वाभिमान दिन म्हणून आपण साजरा करतो। आणि म्हणून बाबासाहेबांच्या जेवढं बद्दल बोलता येईल तेवढं कमी आहे। आणि म्हणूनच या ठिकाणी सरकार येतील जातील, पक्ष येतील जातील, परंतु हे काल चक्र फिरत राहणार आहे। परंतु बाबासाहेबांनी दिलेले हे संविधान कधीही कालबाह्य होणार नाही, कधीही कालबाह्य होणार नाही। आणि म्हणूनच मी म्हणालो, जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का नाम आणि बाबासाहेबांचं संविधान बना रहेगा। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, बाबासाहेबांचं काय होतं, काय भूमिका होती। दलित, शोषित, अतिशय गरीब पीडित माणूस मुख्य प्रवाहात आला पाहिजे। आणि मी मुख्यमंत्री असताना या ठिकाणी या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे, चांगले दिवस आले पाहिजे। म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली। मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो, तुम्हाला कोणी काही अफवा पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। आणि म्हणून कल्याणकारी ज्या योजना आपण केलेल्या आहेत त्या कायम अशा सुरू राहणार, कारण आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत, दिलेल्या शब्दाला जगणारे आहोत। आणि म्हणूनच बहुजन समाजासाठी या सर्व दोन्ही सेना एकत्र आलेल्या आहेत। शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या ठिकाणी हातात हात घालून या ठिकाणी काम करते आहे। मला याचा सार्थ अभिमान आहे। आणि म्हणून मी एवढंच सांगतो, जाता जाता आता निवडणूक आहे, मगाशी रामभाऊने अगोदरची आठवण सांगितली, जाता जाता एवढंच सांगतो, साधे सिंपल आणि विचार पुढे नेणारे आनंदराज जवळचे आहे। त्यामुळे एकच सांगतो, विरोधकांची उडवू देना, कारण मैदानात उतरली शिवसेना आणि रिपब्लिकन सेना। पुन्हा एकदा आपल्याला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।